आज आपल्याला पावभाजी बनवायची आहे आणि पावभाजी बनवण्यासाठी काय काय लागते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कांदा कट करून घ्यायचा, नंतर कढीपत्ता टाकायचा, टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची आणि आता बारी आहे की त्या ग्रेव्हीला बनवायची. आता तर आपल्याला पहिले तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे. कांदा भाजल्यानंतर आपल्याला जोपर्यंत तो कांदा ऑरेंज आणि ब्राऊन कलरमध्ये दिसत नाही तोपर्यंत कांद्याला भाजत राहायचे आणि जसंच कांदा भाजला तसेच आपल्याला त्या ज्या टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती टाकायची आहे आणि जे आलू आपण उकडायला ठेवले होते ते आलू काढून आपण आता स्मॅश करायचे आहे. स्मॅश केलेले आहेत आपण आलू. आता ते आलू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत भाजीमध्ये. मस्तपणे मिक्स करून घ्यायची आहे भाजीची ग्रेव्ही. आता आपले आलू स्मॅश करून झाले आहेत. पूर्ण एकत्र करून त्या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला जर छानपैकी भाजलं तर रंगही छान येईल. त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. जशी घरी भाजी बनवतात तसे मी पण घरीच भाजी बनवत आहे. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छानपणे मिक्स करायचं आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. मी तर 1.5 चम्मच मीठ टाकलं आहे. आणि आपला इंडक्शनचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे. जर आपल्याकडे गॅस असेल किंवा शेगडी असेल काहीही जमेल, पण गॅस कमी करायचा. आपल्याला जर वाटेल तर थोडंसं तेलही टाकू शकतो आपण, तसं काही नाही, म्हणजे भाजीची चवही छान लागेल. जेणेकरून भाजी छान होईल. आणि आता भाजी मस्त मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकायचा आहे. रेड चिली पावडर पूर्ण मिक्स करायचं आहे. आपल्याला जेवढे लागेल तेवढं आपणही टाकू शकता. बघा किती मस्तपणे आपल्या भाजीला रेड कलर आलेला आहे. आणि आता आपल्याला मसाला टाकायचा आहे पावभाजीचा. आणि त्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आलू स्मॅश केले होते ते आलू टाकायचे आहे. आणि आता त्या आलूला छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये. आता आपण आलूला वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आलूला आणि कोथिंबीरीला छानपैकी भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. तर बघा भाजीला रंग आणि किती मस्त आलेला आहे. त्यामुळे आलूही खूप छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यावं लागतील, तरच त्या मिश्रणामध्ये आपला आलू मिक्स होईल. आपल्याकडे जर लोणी असेल तर लोणीही टाकू शकतो, तसे काही नाही, आपल्याला जसे हवे तसेही करू शकतो. आता छानपैकी आलू भाजीमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे भाजी. आणि आपण जे पाणी बॉईल करायला ठेवलं होतं ते पाणी टाकायचं आहे.
बघा मित्रांनो, किती मस्तपैकी आपली 5 मिनिटात भाजी तयार झालेली आहे. आता